बाळांनो आपण चॅप्टर स्टार्ट करतो होतो. चॅप्टरचं नाव होतं वेक्टर कॅल्क्युलस. या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे. वन्स अगेन आय रिपीट. फर्स्ट व्हॉट इज मीन बाय वेक्टर. मग आपण काही फिजिकल क्वांटिटीज बघितल्या, त्यामध्ये स्केलार, वेक्टर, टेन्सर क्वांटिटीज होत्या. सर हे तर आम्ही बघितलं होतं फर्स्ट टॉपिकमध्ये युनिट्स अँड डायमेन्शनमध्ये. देअर आर 6 टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटीज. फंडामेंटल, डिराइव्ड, सप्लिमेंटरी, ऑन द बेसिस ऑफ डिपेंडन्सी त्या होत्या. अँड ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन नंबर 1 स्केलार, वेक्टर अँड टेन्सर. मग आम्ही वेक्टरमध्ये येतो. वेक्टर कॅल्क्युलस चॅप्टरचं नाव होतं. वेक्टरमध्ये आम्ही वेक्टर काय असतं बघितलं, वेक्टरचे टाईप्स बघितले. वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय ॲरो हेडेड लेटर, हेही बघितलं सर आम्ही. वेक्टरचं ॲडिशन बघत होतो आम्ही. वेक्टर ॲडिशन बाय युझिंग सम लॉज. त्यामध्ये लॉ ऑफ ट्रायंगल बघितला बाळांना आपण. नेक्स्ट लॉ ऑफ पॅरालेलोग्राम सुद्धा बघितला. लॉ ऑफ पॅरालेलोग्रामवर आपण काही न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम्स सुद्धा पाहिले बाळांनो. खूप सारे न्यूमेरिकल्स बघितलेत. आणखी न्यूमेरिकल तुम्हाला करायचे आहेत, प्रॅक्टिस करायची आहे. डेली मिनिमम 30 एक्झाम्पल तुमचे सॉल्व झालेच पाहिजेत बाळा. तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाहीत बाळांनो, 1 वर्षात आपण किती कव्हरअप करू शकतोय. रोज 30 एक्झाम्पल. जे आपलं बीट इथं होतं त्या बीटवर 30 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. रोज 30, 10 दिवसाचे 300 बाळा, महिन्यामध्ये 900 एक्झाम्पल होतील तुझे. 1 महिन्यात एक टॉपिक जरी आपला एक चॅप्टर जरी झाला, मग आपला मॅक्झिमम 1 or 2 टॉपिक होणार आहेत 1 महिन्यामध्ये. 2 टॉपिक म्हणजे एका टॉपिकवर आपल्याला, एक चॅप्टरवर आपल्याला 450 ते 500 प्रॉब्लेम तुमचे सॉल्व झालेले असतील बाळा. मी 1 तास तुम्हाला फक्त टीच करतोय, बाकीचे 23 तास तुमच्या सोबत आहेत, तुम्ही आहात. तुम्हाला स्वतःला हे निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला खरंच आपण जे पाहिलेले स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी हे करावंच लागणार आहे. न्यूमेरिकल्स विदाऊट प्रॉब्लेम्स तुमचं फिजिक्स बनवूच शकत नाही बाळांनो. आणि विदाऊट प्रॅक्टिस तर शक्यच नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हे फिजिक्समध्ये आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. आणि हे असतंच. मग आपण ॲडिशन ऑफ वेक्टरमध्ये बघितलं लॉ ऑफ ट्रायंगल, लॉ ऑफ पॅरालेलोग्राम, आणि नंतर आपण बघतोय आता लॉ ऑफ पॉलिगॉन. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत लॉ ऑफ पॉलिगॉन कशाला म्हणायचे बाळांनो. पहा, हा थर्ड आहे लॉ ऑफ पॉलिगॉन. सर पॉली मीन्स नंबर ऑफ गॉन्स अँगल्स. मग सर ट्रायंगल पॉलिगॉन होऊ शकतो का? हां सर, होऊ शकतो. मग सर ट्रायंगल, ट्रेपेझॉइडल, सर हे पॉलिगॉन्स असतात. मग सर याच्यामध्ये वेक्टर ॲडिशन्समध्ये आपण इफ 2 or more than 2 वेक्टर्स, सर 2 असतील का? शक्य आहे बेटा. पण 2 पेक्षा जास्त असतील तर कोणता वापरायचा आहे? लॉ ऑफ पॉलिगॉन. कुणासाठी बेटा? लक्ष दे, इथं मी लिहितोय लगेचच. फॉर मोर वेक्टर्स. बा आता बघा स्टेटमेंट काय. व्हॉट इज मीन बाय लॉ ऑफ पॉलिगॉन? व्हॉट इज अ स्टेटमेंट? इफ 2 or more than 2 vectors are of same type or acts as an adjacent sides of an incomplete polygon, then last side indicates the resultant vector in magnitude as well as direction. सर थोडंसं कन्फ्युजिंग वाटतंय आम्हाला. आम्ही सर काय झालं, न्यूमेरिकल्स 3-4 दिवस आपण घेतले सर, स्टेटमेंटच विसरले ना सर. पहा बेटा, फार सोपं आहे. हा एक वेक्टर आहे, दुसरा एक वेक्टर आहे, तिसरा एक वेक्टर आहे. याला आपण वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी, वेक्टर डी अशा टाईपमध्ये. आणि आणखीन एक वेक्टर आहे असं म्हणू शकतो आपण. हा ओ असेल, वेक्टर ई. जर सर अशा टाईपचे असतील सर हे नंबर ऑफ वेक्टर्स आहेत. मग सर असेच असावेत का? सर एक सिस्टीम
आठवते बाळांनो, पहिल्या ह्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये हे कोणते वेक्टर सिस्टीम आहे सर, हे कॉन्करंट वेक्टर्स आहेत. सर कॉन्करंट कशाचे, जर सर्वांचा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन एकच असेल किंवा त्यांचा ओरिजिन एकच असेल तर त्या सिस्टीमला आम्ही कॉन्करंट वेक्टर सिस्टीम असं म्हणतोय, म्हणून टाका. पण आता याचे काही संबंध आहे का, नाही, फक्त कन्सेप्ट लक्षात आला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता इफ ऑल द वेक्टर्स ऑफ सेम टाईप, मग सर पहिली स्टेप काय आहे, स्टेप फर्स्ट, अरेंज द वेक्टर इन अ सेम टाईप. बाळांनो काय करतोय मी, हे पहा, हा वेक्टर ए घेतला, रिअरेंज करतोय, हा वेक्टर बी घेतला. सर ह्या ओ सीला मी काय करतोय, आता असा काढतोय, इथं ठेवतोय, मग याला मी असं थोडं टिल्ट करतोय. हा सी घेतला. सर हा डी वेक्टर आहे, मी याला असं उचलतोय, इथं ठेवतोय. हा ई आहे, याला असं उचलतोय आणि इथं ठेवतोय. पहा बाळांनो, इफ ऑल वेक्टर्स, मग सर दोन असतील तर, मग समजा ए आणि बी, इफ टू वेक्टर्स सेम टाईपचे आहेत का, हो सर. सर इथं हेड आहे, इथं टेल आहे, बोथ वेक्टर्स आर ऑफ सेम टाईप. मग सर थर्ड साइड काय इंडिकेट करत होती आपली, रिझल्टंट वेक्टर इन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मग सर याचा रिझल्टंट हा असा असेल, दोन आहे, पॉलिगॉन होऊ शकतं. पण जर दोनपेक्षा जास्त असतील तर काय होत असतं, इफ टू ऑर मोर दॅन टू वेक्टर्स आर ऑफ सेम टाईप आर ॲक्ट्स ॲज ॲन ॲडजसंट साइड्स ऑफ ॲन इनकम्प्लीट पॉलिगॉन, देन लास्ट साइड इंडिकेट, कोणती बेटा, ही साइड इंडिकेट करते, ही. मग सर हा जो आहे, हा आहे तुमचा रिझल्टंट वेक्टर आर. सर डायरेक्शन कशी आहे, हे बघ बाळा, डायरेक्शन लक्ष ठेवायचे, हे असं जातं, एक ए सी डी ई, पण रिझल्टंट हा असा आहे बाळा, आहे. मग सर मला सांगा, जर समजा असा असेल तर ए आणि बीचा रिझल्टंट काय असणार आहे, आर. म्हणजे याला मी असं म्हणू शकतो का, हा डायरेक्ट वेक्टर ए प्लस वेक्टर बी असा होऊ शकतो का, हा या दोघाचा रिझल्टंट ए प्लस बी. आता या दोघाचा ए प्लस बी आणि सी चा रिझल्टंट काय येणार आहे, ए प्लस बी प्लस सी. जर हा तिघा असा असतील तर मग सर याचा रिझल्टंट काय येणार आहे, हे पहा बाळांनो, इथं ए बी सी आहे. आता इथं कुणाचा, ए वेक्टर ए प्लस, बघा ह्या दोघांचा ए प्लस बी प्लस सी प्लस हा डी, हा रिझल्टंट आला, त्याची डायरेक्शन अशी. मग हा किती आहे, वेक्टर ए प्लस बी प्लस सी प्लस डी. हा इथं रिझल्टंट. जर मी हे कन्सिडर केले, कोण सर, हा वेक्टर ए प्लस बी प्लस सी प्लस डी आणि वेक्टर ई, तर हा वेक्टर आर इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई. सर हा आहे तुमचा रिझल्टंट वेक्टर. पहा बाळा, फार सोपं आहे, पहिल्या स्टेपमध्ये आन्सर येतं. काय करायचं, किती वेक्टर होते सर, ए बी सी डी ई, रिझल्टंट काय येणार आहे, ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई इज इक्वल टू आर. बट सर याच्यामध्ये काय चुकू शकतो बाळांनो, पहा, जर असं झालं, जर याची डायरेक्शन अशी असेल, सर कशी असेल, हा वेक्टर ए बी सी
डी ई हे इथपर्यंत ठीक आहे. आणि हा जर असेल रिझल्टंट, हे ए बी सी डी सेम टाईपचे आहेत. आणि जर हा आर पण असा असेल, पहा बाळांनो, जर एक क्लोज लूप तयार करत असतील, म्हणजे असा जातोय असा 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 आणि वापस असा, तर मात्र वेक्टर ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई इज इक्वल टू 0 असतो. आणि हे म्हणजे कोण आहे? रिझल्टंट इज इक्वल टू 0. लक्षात ठेवा, रिझल्टंट 0 कधी असतो? इफ ऑल वेक्टर्स आर ऑफ सेम टाईप अँड रिझल्टंट इज ऑल्सो इन अ सेम डायरेक्शन. जर क्लोज लूप तयार झाला तर समजायचं रिझल्टंट काय बाळांनो याचा? 0 आहे. हा आहे तुमचा लॉ ऑफ पॉलीगॉन. लक्ष दे आणि लिहून घे बेटा, फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बीट बघतोय बाळांनो आपण आता, सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स. पण सबस्ट्रॅक्शन ऑफ किती वेक्टर्स बाळा? 2 वेक्टर्सचं. सर याच्या आधी आपण काही सबस्ट्रॅक्शन बघितले होते. जर 2 वेक्टर सेम टाईपचे सेम डायरेक्शन ॲक्ट होत असतील तर ॲडिशन करायचं आहे. याला सिम्पल अल्जेब्रिक रूल असं म्हणतोय आपण. जर 2 वेक्टर असतील, मग सर एक असेल इकडे एक असेल इकडे, दोघांचं काय करायचं सर? पहा बाळांनो, दोघांची डायरेक्शन कशी आहे? पहा बाळा, सेम आहे. बोथ आर इन अ सेम डायरेक्शन. सर ॲडिशन करा ना. मग सर असं असेल तर काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्शन करा ना. मग सर ॲडिशन पण सांगितलं तुम्ही, सबस्ट्रॅक्शन पण. आता आपण बघूयात वेक्टर रूलनुसार सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 वेक्टर्स. इफ 2 वेक्टर्स, वेक्टर ए अँड वेक्टर बी, आपण एक्झाम्पलच घेऊया डायरेक्ट बाळांनो. जर वेक्टर ए अँड वेक्टर बी, मला हे 2 वेक्टर सबस्ट्रॅक्ट करायचे आहेत. मग मी कसं करतोय बाळांनो पहा. आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस मायनस वेक्टर बी. सर असं असतं का? हो बेटा, वेक्टर सबस्ट्रॅक्शन असं असतं. हा आहे वेक्टर आर. मग सर याला मी असं म्हणू शकतो का? वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए मायनस वेक्टर बी. चालेल सर, असं चालतंय का? चालेल बेटा, चालेल. पण सर याच्या आधी तुम्ही ग्राफिकली कसं सांगितलं होतं? पहा बेटा, हा एक वेक्टर घेतला होता ए, हा वेक्टर घेतला होता बी. कसं करायचं सर? वेक्टर ए आणि बी रिझल्टंट आपण काढू शकतो. रिझल्टंट काय येणार आहे? ए प्लस बी. मला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे सर. फक्त काय करायचं बाळांनो पहा, असं आहे डायरेक्शन, मग याला मी रिव्हर्स करतो डायरेक्शन, म्हणजेच सर डायरेक्शन अशी येणार आहे. सर हा जर प्लस बी असेल वेक्टर, तर हा आहे मायनस बी वेक्टर. हे प्लस ए मायनस बी. सर हा कोण आहे? सर हा आहे रिझल्टंट. आर इज इक्वल टू वेक्टर ए मायनस वेक्टर बी. लक्षात येते? रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ वेक्टर बी. जो सबस्ट्रॅक्ट करायचा त्याची डायरेक्शन काय करायची आहे? रिव्हर्स करायची. मग आपण सर याच्यामधलं मला अँगल फाइंड आउट करता येतोय का? आलाच पाहिजे. कसा येईल? पहा बेटा, जसं आर इज इक्वल टू वेक्टर ए मायनस बी आहे, म्हणजेच हे अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे ना, मायनस 2ab इंटू कॉस ऑफ थीटा. या रूलनंच आपण त्याला फाइंड आउट करू शकतो. बाळा लक्ष द्यायचं आहे, फॉर्म्युला लक्षात येते का पाहायचं आहे. मग जर असं असेल तर आम्ही हे जर मॅग्नेट्यूड काढू शकतो. आणि जर मला अँगल काढायचा असेल
टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू बी साइन ऑफ थीटा. ॲडिशनमध्ये आपण काय करायचं होतं, ए प्लस बी. पहा बेटा, ए प्लस बी कॉस ऑफ थीटा. सर व्हेक्टर ॲडिशनमध्ये ए प्लस बी कॉस ऑफ थीटा होतं, व्हेक्टर सबस्ट्रॅक्शन आहे, मग इथं काय येणार आहे, ए मायनस बी कॉस ऑफ थीटा. सर हे आहे व्हेक्टर ॲडिशन आणि व्हेक्टर सबस्ट्रॅक्शन. अ व्हेक्टर कॅन बी सबस्ट्रॅक्टेड. मग आता व्हेक्टर सबस्ट्रॅक्ट करतोय आपण, या रूलनुसार आपण सांगू शकतोय त्याला वेक्टर ए हा वेक्टर बी सोबत कसा असेल. एकदा पाहून घे बेटा, अजून सांगणार आहे. आता याच्यामध्ये एक काही स्पेशल पॉईंट आहे बाळांनो. जर अशा टाईपमध्ये असेल तर आता हा अल्फा, हा थीटा, थीटा कुठे आहे बाळा, हा बघ, हा थीटा आहे आणि हा जो अँगल आहे तो अल्फा आहे. लक्षात ठेवायचं, वेक्टर एचा रिझल्टंट सोबतचा अँगल आहे अल्फा. ए आणि बी मधला अँगल कोणता आहे, थीटा. याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे बेटा. इम्पॉर्टंट पॉईंट कोणता आहे, लॅमिस थेरम. मग या स्पेशल पॉईंट लॅमिस थेरमला आपण कुठं बघितलेलं आहे आणि कुठे यूज करतोय त्या लॅमिस थेरमचा. कधी आपण गावाकडे बघितले, शेतामध्ये विहिरीमध्ये एखादं जनावर पडलेलं असेल, गाय म्हैस काही पडलेलं आहे, त्यावेळेस आपण त्याला कसं काढतोय बाळांनो. पहा, ही विहीर आहे, हे पडलेलं आहे जनावर आहे. तुम्ही एक साईडनं जर दोरी टाकली त्याला ओढतायत तर इथं आपटून जीव जाईल त्याचा. मग काही हुशार लोक असतात, इकडून एक दोरी टाकतात. सर पण जर समजा इकडून उचलतायत तर इकडंही येणार नाही तिकडंही जाणार नाही, मग काय होईल सर, ते जनावर मध्येच राहील. काही एखादी वस्तू असेल पडलेली, ती कुठं राहील, मध्येच या विहिरीच्या सेंटरलाच राहील. मग आणखीन हुशार लोक असतात, ते काय करतात, सर इथं दुसरी दोरी बांधतात. इकडून एक फोर्स अप्लाय होतो, इकडून एक होतो आणि इकडून एक होतो. सर हे जो आहे हे ॲप्लिकेशन, या ॲप्लिकेशनला आपण लॅमिस थेरम असं म्हणतोय. सर लॅमिस थेरम याच्या आधी कुठं वापरला होता, 16व्या शतकामध्ये ज्यावेळेस इजिप्तचे पिरॅमिड बांधले होते बाळांनो. 200 फूट उंच पिरॅमिडची हाईट आहे. त्यावर 2-2, 3-3, 4-4, 10-10 टनाचे दगड आहेत. त्या दगडापासून कोरीव काम काय केलेलं आहे. हे कोरीव काम करण्यासाठी एवढे उंच दगड नेलेत कसे. त्यावेळेस 16व्या शतकामध्ये क्रेन नव्हते. पण एक ऑब्झर्व करा, प्रत्येक वेळेला पिरॅमिड हा सिंगल कुठंच बांधलेला नाही आहे. एक पिरॅमिड इथं असेल, दुसरा इथं असेल, तिसरा इथं असेल. बाय युझिंग लॅमिस थेरम हे जे मोठे मोठे दगड आहेत ते उंच 200 फुटापर्यंत नेले आले होते. इजिप्तमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. मग आता तो लॅमिस थेरम काय सांगतोय, पहा बेटा इथं. सर हा वेक्टर ए असेल, वेक्टर बी असेल आणि वेक्टर सी असेल. मग लॅमिस थेरम काय सांगतोय, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज proportional to the magnitude of vector A is proportional to the sine of angle in between रिमेनिंग टू वेक्टर्स. ए ची मॅग्नेट्यूड प्रोपोर्शनल आहे कोणासोबत, साइन ऑफ अँगल बिटवीन टू वेक्टर्स. मग जर राहिलेले कोण आहेत, बी आणि सी मधला अँगल, सर तो अँगल आहे अल्फा. मग याला मी साइन ऑफ अल्फा म्हणू शकतो. मग वेक्टर ए बाय
साइन ऑफ अल्फा इज ऑलवेज इक्वल टू कोणासोबत मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इज प्रपोर्शनल टू द साइन ऑफ अँगल इन बिटवीन टू वेक्टर्स. कोणते आता वेक्टर ए आणि वेक्टर सी याच्यातला अँगल कोण आहे बीटा. साइन ऑफ बीटा is again equal to the vector C or magnitude of vector C is proportional to the sin of angle in between remaining two vectors. सर कोण आहे वेक्टर C ची मॅग्निट्यूड इज proportional to the sin of angle in between remaining two vectors. हा कोण आहे बेटा sin of gamma. सर हे काय झालं हो सर हे आहे लॅमिस थेरम बेटा. कंडिशन कशी लक्षात ठेवायची आहे लॅमिस थेरमची. वेक्टर ए इज प्रपोर्शनल टू द साइन ऑफ अँगल इन बिटवीन बी अँड सी. वेक्टर बी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी प्रपोर्शनल टू द साइन ऑफ अँगल इन बिटवीन ए अँड सी. आणि वेक्टर सी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर सी प्रपोर्शनल टू द वेक्टर ए अँड बी. मग सर हे अशा टाईपमध्ये असतं. काही बुक्समध्ये डायग्राम अशी दिलेली आहे ही आहे सिम्पल फॉर्ममध्ये आणि काही बुक्समध्ये डायग्राम कशी दिलेली पहा बळा. हा वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी पहा बाळा सेम टाईपचे वेक्टर आहेत. वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी. हा वेक्टर ए पुढे जातोय. वेक्टर ए आणि वेक्टर बी सोबत तयार झालेला अँगल हा अँगल. मग सर ज्यावेळेस वेक्टर हा बी समोर जातोय वेक्टर बी आणि सी सोबत तयार झालेला अँगल आणि हा वेक्टर इथं समोर जातोय सी ए सोबत तयार झालेला अँगल. हे आणि हे लॅमिस थेरम लक्षात ठेवा. सर ए बी मधला अँगल कोण आहे गामा. बी सी मधला अँगल कोण आहे अल्फा. मग इथं मी असं लिहू शकतो का हा तुमचा अल्फा आहे हा बीटा आहे आणि हा गामा आहे. काही अँगल द्या फक्त कोणता कोणामधला अँगल आहे तो लक्षात ठेवायचा आहे. आता इथं पहा मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर सी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर सी इज प्रपोर्शनल टू द हा वेक्टर कोण आहे सी हा प्रपोर्शनल कोणासोबत साइन ऑफ याच्या अपोजिटचा अँगल कोण आहे साइन ऑफ गामा. वेक्टर ए proportional to the sin of alpha. Vector B proportional to the sin of beta. A by sin of alpha is equal to B by sin of beta is equal to vector C by sin of gamma. हे आहेत तुमचे साइन कन्व्हेन्शन्स आणि हा आहे तुमचा लॅमिस थेरम बेटा. मग ही डायग्राम सोपी वाटते का ही सोपी वाटते. जी सोपी वाटते ते लक्षात ठेवायची आहे. हे आहे तुमचा लॅमिस थेरम. आता सर आम्ही वेक्टर सबस्ट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स बघितलं लॅमिस थेरम बघितलं. जसं वेक्टर ॲडिशन होतं वेक्टर ॲडिशनमध्ये 3 + 2 5 2 + 3 5 होत होते बरोबर. इट मीन्स वेक्टर ॲडिशन ऑलवेज कम्युटेटिव्ह लॉ. मग सर कम्युटेटिव्ह लॉ काय असतो 3 + 2 5 2 + 3 5च कम्युटेटिव्ह आहे. बट 3 - 2 is equal to +1. 2 - 3 is equal not +1 is a -1. मग सर वेक्टर सबस्ट्रॅक्शन हे कम्युटेटिव्ह आहे का तर बेटा माझं उत्तर आहे ना. इट डज नॉट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ. कोण बेटा वेक्टर सबस्ट्रॅक्शन डज नॉट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ. पहिलाच पॉईंट आहे सर. हा पॉईंट क्लिअर झाला आमचा.
सर हा कम्युनिटी लॉ होऊ शकत नाही, कारण वेक्टर ए मायनस बी डज नॉट इक्वल टू वेक्टर बी मायनस ए. मग नेक्स्ट पॉइंट कोणता आहे सर? इट डज नॉट, अगेन वेक्टर ॲडिशन ओबेज असोसिएटिव्ह लॉ. म्हणजे काय सर? 2 अधिक 3 ब्रॅकेटमध्ये अधिक 4 ब्रॅकेटच्या बाहेर किती होते? 2 अधिक 3 5 अधिक 4 9. मग सर 2 ब्रॅकेटच्या बाहेर अधिक ब्रॅकेटमध्ये 3 अधिक 4 4 आणि 3 7 आणि 2 9. सर हा असोसिएटिव्ह आहे. जर समजा इथं असेल असोसिएशन तर वेक्टर ॲडिशन आहे, पण वेक्टर सबस्ट्रॅक्शन सर इट डज नॉट ओबेज असोसिएटिव्ह लॉ. सर इथं 3 अधिक 3 मायनस 2 1 मायनस 4 3 येतं, पण ज्यावेळेस असं होतं की 3 मायनस 2 मायनस 4 सर आन्सरच बदलायला लागतं. डज नॉट ओबेज असोसिएटिव्ह लॉ इन वेक्टर सबस्ट्रॅक्शन. मग सर वेक्टर ॲडिशन ओबे करतोय कम्युटेटिव्ह लॉ, वेक्टर सबस्ट्रॅक्शन डज नॉट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ डज नॉट ओबेज द वेक्टर सबस्ट्रॅक्शन. हा सर दुसरा पॉइंट क्लिअर झाला. कम्युटेटिव्ह लॉ सबस्ट्रॅक्शन आहे का? सर नाहीये. इन वेक्टर सबस्ट्रॅक्शन असोसिएटिव्ह लॉ आहे का? नाहीये. इट डज नॉट ओबे सर. मग आता लक्षात ठेवायचं, जर समजा कधी असं झालं, इफ 2 वेक्टर्स आर ऑफ सेम मॅग्निट्यूड, जर 2 वेक्टर सेम मॅग्निट्यूडचे असतील म्हणजे कसे असतील सर? वेक्टर ए बरोबर वेक्टर बी इज इक्वल टू स्मॉल ए घेतला. पाहिजे बेटा, हा तिसरा पॉइंट क्लिअर करतोय मी. इफ 2 वेक्टर्स आर ऑफ सेम मॅग्निट्यूड और इक्वल मॅग्निट्यूड दॅट मीन्स वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी इज इक्वल टू ए. जर तसं असेल तर वेक्टर ए आणि वेक्टर बी मधला अँगल हा किती असतोय? तर 2a साइन ऑफ थीटा बाय 2. किती असतोय? वेक्टर ए मायनस बी इज इक्वल 2a साइन ऑफ थीटा बाय 2. आणि याची मॅग्निट्यूड ए कशी असते? आणि या दोघातला अँगल मॅक्झिममली जर मॅग्निट्यूड सेम असेल तर सर अँगल हा 60 डिग्री असतो. जर अँगल 60 डिग्री असेल तर दोघांची मॅग्निट्यूड एकच आहे. सर कसं? तिथं टाक बेटा 60 60 बाय 2 काय 30 साइन ऑफ 30 म्हणजे 1/2. हे 2 2 कटलं. काय काय कटलं? 2 2 कटलं. राहिलं काय बेटा? फक्त ए. काय ए? तू फक्त ए. मग आता आमच्या लक्षात आलं बाळांनो, इथं जर मॅग्निट्यूड सेम असेल 2 वेक्टरची तर त्या 2 वेक्टरमधला अँगल 60 डिग्री असतो. जर 2 वेक्टरमधला अँगल 60 डिग्री असेल आणि दोन्ही जर युनिट वेक्टर असतील, बघा, इफ 2 वेक्टर्स आर युनिट वेक्टर अँड अँगल इन बिटवीन देम इज 60 डिग्री देन बोथ आर इन इक्वल मॅग्निट्यूड. दोघांची मॅग्निट्यूड कशी आहे? सेम. ओके सर, आमचा तिसरा पॉईंट बेटा क्लिअर झाला आहे. मी हे सांगतोय, हे की पॉईंट्स आहेत बेटा. नीटमध्ये क्वेश्चन्स याच्यावरच विचारला जाऊ शकतो. जर थेरॉटिकल क्वेश्चन आला, आपल्याला थोडा ट्रिकी क्वेश्चन आला, कन्फ्यूज करणार असेल तर हा याच्यापैकी असतो. मग आता नेक्स्ट पॉईंट काय म्हणतोय बघा, तोच. जर मॅग्निट्यूड ए असेल म्हणजे सेम असेल, अँगल किती आहे? 60. जर 2 युनिट वेक्टर त्याचं सबस्ट्रॅक्शन करून तिसरा येणारा वेक्टर सुद्धा युनिट वेक्टरच असेल, बा, इफ द डिफरन्स इन बिटवीन 2 युनिट वेक्टर इज अ युनिट वेक्टरच. 2 युनिट वेक्टर होते, दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलंय, आलेला वेक्टर हा युनिट वेक्टरच होता. जर तसं झालं तर त्या दोघातला अँगल हा 60 डिग्री असतो. सर हा आहे तुमचा चौथा पॉईंट. इफ डिफरन्स बिटवीन 2 युनिट वेक्टर इज ए युनिट वेक्टर, जर तो डिफरन्स युनिट वेक्टरच असेल तर समजून घ्या त्या ज्याचा डिफरन्स काढलाय ना तो म्हणजे कोण? हा सर वेक्टर ए मायनस वेक्टर बी. हा जर युनिट वेक्टर येत असेल, मग कुठला कोण असेल? हा ए असेल. मग हा तुमचा युनिट वेक्टर ए घेतला किंवा वेक्टर सी घेतला, कुठलाही, पण तो युनिट वेक्टर येत असेल तर या दोघातला अँगल हा किती असतो? 60 डिग्री असतो. बरोबर. सर युनिट वेक्टर कशाला म्हणायचं आहे? इथं कधीच 2a 3a 4a असं येणार नाही. ज्याची मॅग्निट्यूड 1 आहे त्या वेक्टरला आम्ही काय म्हणतोय? युनिट वेक्टर. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट एक नेक्स्ट पॉईंट आहे बेटा. आता
जेव्हा जेव्हा आपण फिजिक्समध्ये कॅल्क्युलेशन करतोय, मग कॅल्क्युलेशन कशी आहे, जर आपल्याला 10वीमध्ये तुम्ही बाळांनो बघितलं आहे, चेंज इन डिस्प्लेसमेंट काढा असतं, चेंज इन व्हेलॉसिटी काढा असतं, चेंज इन ॲक्सेलरेशन काढा असतं. सर डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी, ॲक्सेलरेशन वेक्टर क्वांटिटी. व्हेनेवर वी हॅव टू कॅल्क्युलेट द चेंज इन वेक्टर क्वांटिटीज, ज्या ज्या वेळेला आपल्याला वेक्टर क्वांटिटीजमधला चेंज फाइंड आउट करायचा असतो, त्या वेळेला आपण वेक्टरचं सबस्ट्रॅक्शनच करावं लागतं. मग इथं तुम्हाला इथं प्रूफ होतं बेटा, हा आहे तुमचा 5वा की पॉईंट. व्हेनेवर वी कॅल्क्युलेट चेंज इन वेक्टर क्वांटिटी, देन वी हॅव टू यूज द वेक्टर सबस्ट्रॅक्शन. मग एक्झाम्पल काय, सर जर मला विचारलं चेंज इन डिस्प्लेसमेंट डेल्टा एक्स बरोबर x2 मायनस x1 वेक्टर क्वांटिटी आहे. मग सर व्हेलॉसिटी काढायची आहे, डेल्टा व्ही बरोबर v2 मायनस v1 आणि डेल्टा ए बरोबर a2 मायनस a1. सर हे वेक्टर 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 वेक्टर. सर हे कुठले कसं बाबा, चेंज वेक्टर क्वांटिटीचा काढायचा आहे म्हणजे वेक्टर सबस्ट्रॅक्शन आहेच. लक्षात आलं. व्हेनेवर वी हॅव टू चेंज or calculate the change in vector quantities, we have to use the vector subtraction, that is delta v is equal to v2 minus v1. ओके. आता आम्हाला असं माहिती आहे की पहिल्या पॉईंटला सांगितलं, सर पहा बेटा इथं आहे की a मायनस b इज नॉट इक्वल टू b मायनस a. पहा हे होऊ शकत नाही. पण जर असं झालं a प्लस बी इज इक्वल टू a मायनस बी, हे जर शक्य असेल तर समजून जा की b ची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे सर a प्लस 0 a आणि a मायनस 0 a. सर इक्वेशन बरोबर आहे. जर असं झालं, इफ वेक्टर a प्लस वेक्टर b इज इक्वल टू वेक्टर a मायनस वेक्टर b, this happens, then suppose or finally लक्षात ठेवायचं आहे, then we have to conclude that the vector b is a null vector. डायरेक्ट सांगून टाकायचं, सर असं शक्य आहे का, वेक्टर a प्लस बी इज इक्वल टू वेक्टर a मायनस बी, हे शक्य होत आहे का. तुम्हाला कोणी विचारलं बेटा हे असं होऊ शकतं का, हो सर होऊ शकतं, पण कधी, जर वेक्टर बी हा नल वेक्टर असेल. नल म्हणजे काय, ज्याची मॅग्नेट्यूड 0 असेल. सर बी ची व्हॅल्यू 0 असेल तर मात्र हे पॉसिबल आहे. a प्लस बी इज इक्वल टू a मायनस बी. हा सर 6 पॉईंट झाला सर. मग आता कधी कधी असं विचारतो, दोन वेक्टर आहेत, त्यांचं समेशन जरी केलं आणि डिफरन्स जरी केला तरी सेमच आहे. इफ वेक्टर सम and vector difference in between two vectors always same, then the angle in between these two vectors is how much degree? The angle in between them is 90 degree. If sum and difference in between two vectors is same, then angle in between them is 90 degree. बेटा हा आहे तुमचा 7वा की पॉइंट. एवढा इम्पॉर्टंट आहे बेटा की लक्षात ठेवावंच लागेल. हे तुम्हाला पाठ झालं पाहिजे की पॉइंट्स बेटा. आता आपण काय काय बघितलं, लॉ ऑफ पॉलिगॉन. लॉ ऑफ पॉलिगॉन मध्ये काय बघितलं बाळांनो, इफ टू वेक्टर्स आर ऑफ सेम टाइप आर acts as an adjacent sides of an incomplete polygon, then last side indicate the resultant vector in magnitude as well as direction. मग वेक्टर r is equal to a1 plus a2 सॉरी वेक्टर a प्लस वेक्टर b प्लस वेक्टर c प्लस वेक्टर d प्लस वेक्टर e प्लस जेवढे वेक्टर असतील तेवढं समेशन करायचं होतं. याच्यात चुकण्यासारखी एक कंडिशन होती, जर रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन सुद्धा सेम असेल तर r ची व्हॅल्यू काय येणार आहे, 0. r ची 0 कधी होणार, जेव्हा डायरेक्शन सर्वांची सेम असणार. r ची 0 कधी नसणार, जर रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन अपोजिट असणार. वेक्टर सबस्ट्रॅक्शन बघितलं, लॅमिस थेरम, वेक्टर a is proportional, magnitude of vector a is proportional to the angle between b and c, म्हणजे a by sin of alpha is equal to b by
साइन ऑफ बीटा इज इक्वल टू सी बाय साइन ऑफ गामा. हे आपण दोन वेगळ्या डायग्रामनं सांगितलं तर हे डायग्राम इथंच आहेत बाळांनो. हे पॉईंट झाले. नंतर इम्पॉर्टंट पॉईंट्स रिलेटेड टू द वेक्टर सबस्ट्रॅक्शन. सर कम्युनिटी लॉ ओबे करतोय का? नाही. पहिला पॉईंट क्लिअर. सेकंड पॉईंट इट डज नॉट ओबे द असोसिएटिव्ह लॉ. क्लिअर. थर्ड पॉईंट इफ टू वेक्टर्स ऑफ सेम मॅग्नेट्यूड then the angle in between is 60 degree. कसं काढलं? सर फॉर्म्युला आहे तुमचा वेक्टर r इज इक्वल टू a मायनस बी इज इक्वल टू a साइन ऑफ थीटा बाय 2. जो थीटा असेल तो टाका. थीटा हा 60 असतो. जर थीटा 60 असेल म्हणजे मॅग्नेट्यूड सुद्धा सेम असेल. मॅग्नेट्यूड सेम और युनिट वेक्टर असेल. आणि नेक्स्ट पॉईंट काय घेतला? जर दोन वेक्टरचा डिफरन्स हा तिसरा युनिट वेक्टर असेल तर दोघातला अँगल 60 डिग्री असेल. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बडा? की पॉईंट कोणता आहे? जर कधी आपण कॅल्क्युलेशन फिजिक्समध्ये करत असाल, तुम्ही 10वी पर्यंत सुद्धा कॅल्क्युलेशन केलेले आहेत, ज्या ज्या वेळेला आपल्याला चेंज इन अ डिस्प्लेसमेंट, चेंज इन अ व्हेलॉसिटी, चेंज इन ॲक्सेलरेशन, कुठलेही चेंज इन अ वेक्टर क्वांटिटी काढायचं असेल तर आपल्याला वेक्टर सबस्ट्रॅक्शनच करावं लागतं. हे इथं क्लिअर झालं. जर तुम्हाला विचारलं जर हे पॉसिबल होऊ शकतं का? वेक्टर a प्लस बी इज इक्वल टू a मायनस बी शक्य आहे का? हो सर शक्य आहे. फक्त एकाच कंडिशनवर बी वेक्टर हा नल असला पाहिजे. लास्ट पॉईंट कोणता आहे? जर सम आणि डिफरन्स जर वेक्टरचा सेम येत असेल म्हणजे समजून जा त्या दोघातला अँगल हा 90 डिग्री बेटा. हे तुमचे की पॉईंट्स वेक्टर कॅल्क्युलसमध्ये हे लॅमिस थेरम पर्यंत पोहोचलोत. आणि आता बघा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स. आजच पाहायचं होतं बेटा पण आपण थोडं स्लो जाऊयात. आणखीन थोडं स्लो जाऊयात. काही लेकरांच्या कमेंट्स आहेत सर आम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम थोडे टफ जात आहेत. डायरेक्ट समोर आलोय बेटा. लाईव्ह आलोय बेटा. तुम्हाला तुमच्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक पॉईंट लक्षपूर्वक बघायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही आपले लेक्चर पाहत असाल त्यावेळेला पुन्हा एकदा सांगतोय, प्रत्येक वेळेला सांगत आलोय, तुमच्या हातामध्ये नोटबुक आणि पेन असला पाहिजे. विदाऊट नोटबुक तुम्ही जर फक्त मूवी लाईक बघत असाल आपले लेक्चर्स तर फार छान होतील बेटा पण लक्षात पण राहणार नाहीत. फिजिक्स एवढं ट्रिकी आहे बेटा. समजल्यासारखं वाटतं, आज समजल्यासारखं वाटतं आणि उद्या लगेच विसरून जातं. मग काही विद्यार्थी असे आहेत सर आम्ही खूप अभ्यास करतोय पण आम्हाला संडेच्या एक्झाममध्ये मार्क्स मिळत नाही आहेत. बेटा त्याचं कारण आहे प्रॅक्टिस. तुला प्रॅक्टिसच करावं लागेल आणि हे प्रत्येक पॉईंट तुला उतरून घ्यावे लागतील. न्यूमेरिकल्स प्रॅक्टिस करा. ज्या ज्या वेळेला डाऊट्स वाटत राहतील त्या त्या वेळेला विचारत चालायचं आहे. आणि एकदा हे नोट डाऊन करून घे बेटा. लक्ष दे, बघून घे. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण डिस्कस करूयात रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स in 2 dimension and 3 dimension also. Thank you. Have a nice day beta.